आपण जर बघितलं तर आत्ताच्या काळात आपण बघितलं तर वीटभट्ट्या की वीट कारखाने अशा पद्धतीच्या विटाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण त्यावेळेसचा जर विचार केला तर त्यावेळेस वीटभट्टी किंवा असं काय नव्हतं. तर त्यावेळेस विटा थापून बनवल्या जात होत्या. तर त्यावेळेसच्या कामगारांचे जे बोटाचे ठसे आहेत ते आज देखील या विटांवरती आपल्याला पाहायला मिळतात. या विटा मातीच्या विटा हाताने थापायच्या सुरुवातीला, त्याच्यानंतर त्या भट्टीमध्ये भाजायच्या आणि मग त्या पक्क्या विटा होणार आणि मग त्या बांधकामासाठी वापरल्या जाणार. जवळपास 300-350 वर्ष ओलांडून गेली तरी पण या विटांचं आयुष्य अजून सुस्थितीत आहे. यापूर्वी किल्ल्याच्या डागडुजीसाठी म्हणा किंवा किल्ला संवर्धनासाठी अनेक वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु त्यांच्या कामाला म्हणावं असं काही यश आलं नाही. पण आताची जर परिस्थिती पाहायची झाली तर सध्याचे माढ्याचे आमदार माननीय श्री बबनदादा शिंदे यांच्या फंडातून जवळपास 2 कोटी ते 3 कोटीच्या आसपास निधी आलेला आहे. त्याच्यामुळे आता नक्कीच माढेकरांच्या अपेक्षा किल्ल्याच्या बाबतीत उंचावलेल्या आहेत की या ठिकाणी वेगळी काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल किंवा या किल्ल्याचं परत एकदा संवर्धन होईल आणि ही जी आत्ताची पडझड झालेली आहे ती पडझड आपल्याला सुस्थितीत येत्या काळात पाहायला मिळेल. त्यामुळं ह्या माढेकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा किल्ल्याच्या बाबतीत आता नक्कीच आपल्याला उंचावलेल्या पाहताना मिळत आहेत.